नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ। मी डीके तुम्हा सर्वांचे परत एका आपल्या नवीन व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करतो। तर मंडळी, जवळ आला आहे 15 ऑगस्ट, स्वतंत्र दिवस। त्यानिमित्त दिदूला शाळेत घर घर तिरंगा या उपक्रमांतर्गत डब्याला तिरंगा पदार्थ घेऊन जायचे होते। मग तिच्यासाठी आपण बनवला 3 रंगात पुलाव भात। चला तर बघूयात कसा बनवला, घरच्या घरी ज्या भाज्या आपल्याकडे अवेलेबल आहेत त्याच्यामध्ये। सर्वात पहिले 1 वाटी तांदूळ घ्यायचा आहे, तो स्वच्छ धुवून घेऊयात व एका पातेल्यामध्ये शिजवण्यासाठी ठेवून द्यायचा आहे। सुरुवातीला आपण सर्व पांढराच भात शिजवून घेणार आहोत। त्याच्यानंतर फूड कलर मिक्स करून वेगवेगळ्या रंगात आपण पुलाव भात बनवणार आहोत। तिरंगा पुलाव भात बनवण्यासाठी आपल्याकडे सध्या केशरी रंगात गाजर आहे व पांढऱ्या रंगात बटाट्याची साल काढून घेतली आहे। त्याच्यासोबतच 4 ते 5 काजू घेतले आहेत। सोबतच हिरव्या रंगात शिमला मिरची व परसबी आहे। हे सर्व कट करून घेऊयात। सर्व भाज्या कट करून झाल्या आहेत। मस्त असा तडका देऊन केशरी फूड कलर टाकून पुलाव भात फ्राय करून घेऊयात। छान असा केशरी कलर आला आहे। त्याच्यानंतर सेम प्रोसेसमध्येच पांढरा व हिरवा पुलाव भात ही त्याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचा आहे। पहिल्यांदाच असे काहीतरी नवीन ट्राय केले आहे। मंडळी, फायनली आपला तिरंगा पुलाव भात तयार झाला आहे। शाळेच्या टिफिनमध्ये सुंदर असा आहे। तुम्हाला कसा वाटला हा तिरंगा पुलाव भात नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये। तुर्तास धन्यवाद।